नमस्कार, मी आहे आर्यन सरादे सर. इंग्लिश स्पीकिंग क्लासेस गेल्या 2011 पासून 1 मे 2011 पासून तर आज 30 नोव्हेंबर 2025 आजपर्यंत हा क्लास कंटिन्यू चालू आहे. हा क्लास सुरू करण्याचा मुख्य उद्देश मला पहिले कळलं नव्हतं की शैक्षणिक क्षेत्रामध्ये खास करून इंग्रजी शाळांची जे मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये फी घेऊन देखील इंग्रजी कशी शिकायची सुरुवातीला मी या क्षेत्रात आलो तेव्हा मला समाजसेवा करायचं जीवनामध्ये काहीतरी समाजासाठी करावं या उद्देशाने मी या क्षेत्रात आलो. परंतु हळूहळू एक गोष्टीचा अभ्यास इंग्रजीचा आणि अध्यात्माचा जसं मी करत गेलो तसं माझ्या लक्षात आलं की एवढा पैसा खर्च करून विद्यार्थी समोर स्पर्धा परीक्षामध्ये अपयशी का होतात आणि इंग्रजी शाळेमध्ये जाऊन देखील मुलांना आम्ही ज्या बेसिक गोष्टी शिकवतो त्यात सुद्धा ते 10-15 वर्षामध्ये साध्या गोष्टी शिकू शकत नाही आणि त्याच गोष्टी आमच्या क्षेत्रात आल्यानंतर व्यवस्थित शिकतात. आता 2 उद्देश होतं माझं की हा छोट्याशा इंग्लिश ट्युशनच्या क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भाषण प्रवचन आणि जीवनाबद्दलची माहिती म्हणजे आध्यात्मिक ज्ञान वगैरे द्यावं ज्याच्यामुळे मुलांमध्ये संयम समाधान मिळू शकेल आणि शिक्षणाच्या भरोश्यावरती ज्ञानाच्या भरोश्यावरती ते आपला ध्येय गाठू शकतात. परंतु आता लक्षात आलेलं आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्येही गडबड घोटाळा आहे हे आम्हाला स्पष्ट पडलेलं आहे आणि म्हणून एक आम्हाला ऑल इंडिया लेवलवरती शैक्षणिक क्षेत्र निर्माण करायचं आहे. त्यासाठी नॉमिनी रोहित खेत्रे हा डिक्लेअर झालेला आहे, तयार झालेला आहे आणि तोच राहणार आहे, दुसरा कोणी राहणार नाही. माझे स्वतःचे मुलं तिथे राहणार नाही. हा क्षेत्र मी त्याला देणार. दुसरा क्षेत्र आध्यात्मिक क्षेत्र. शैक्षणिक क्षेत्रापेक्षाही जास्त आध्यात्मिक क्षेत्राची गरज आहे. कोणता क्षेत्र? आध्यात्मिक क्षेत्र. कारण की आज देव ईश्वर परमेश्वराच्या नावावरती अध्यात्माच्या नावावरती पाखंडी साधू संन्यासी लूटमारी करून राहिलेले आहे आणि सर्वसामान्य लोकांना साधू संत म्हणजे काय, संत सद्गुरू म्हणजे काय आणि सत्य म्हणजे काय, सत्यमेव जयते सत्यम शिवम सुंदरम म्हणजे काय हे देखील समजत नाही आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये जसं व्यवसाय आणि व्यापार इंग्रजी शाळांनी केलेला आहे, सगळ्या गोष्टी आपल्या मराठी माध्यमात आहेत. आपल्या स्टेटच्या जे बोर्डच्या जो पाठ्यक्रम आहे त्याच्यामध्येच आहे. परंतु आपण घरच्या गोष्टी बाजूला ठेवतो आणि दुसऱ्या ज्या गोष्टी असतात त्या बरोबर करतो. त्यासाठी पैसा पण खर्च करतो. घरच्या जेवण चांगला पौष्टिक आहे तो सोडतो आणि ड्रायफ्रूट 100-500 रुपये खर्च करून हॉटेलमध्ये जातो. अशा प्रकारचं काम सुरू झालेलं आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये हे इंग्रजी शाळेवाले टीचरला ठेवून तिकडे एकेका विद्यार्थ्याकडून हजारो लाखो रुपये घेणार. 20-30 हजार ते ऍडमिशन फी, वर्षभराची मंथली फी वेगळी. एक विद्यार्थी जो वर्षभरामध्ये पैसा खर्च करतो त्या एका विद्यार्थ्याच्या भरोश्यावरती एक टीचर पालू शकतात. 10 विद्यार्थी जरी असतात तरीही त्यांचा पूर्ण खर्च निघून जातो आणि एकेका शाळेमध्ये 50, 100, 200, 300, 500 विद्यार्थी असतात आणि किती पैसा कमावून राहिले आणि हा एवढा पैसा संचालकाच्या घरी जातो आहे. त्या पैशानं कोणती समाजसेवा करतात सांगा ना मला. कमीत कमी इन्कम टॅक्स तरी भरतात स्वतःहून, सगळंच मापतात ते त्यांना आणि एखादा करोडपती असेल त्याच्यावर बरोबर घाट पडतात. आणि म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये हा जो गडबड घोटाळा आहे हा दूर करायचा आहे पहिली गोष्ट. कारण कि 100 में से 80 बेईमान फिर भी मेरा देश महान ये नहीं चलेगा. ऐसा अगर होगा तो देश घाटे में जाएगा. 100 में से 80 बेईमान नहीं होना चाहिए, 100 में से 20 बेईमान चलेगा लेकिन 80 ईमानदार होना चाहिए. ये हमारा सोच है और आज मैं खुद देख रहा हूँ, 10-15 सालों से देख रहा हूँ. 14 साल कंप्लीट हो चुके, 15 साल चालू है, देख रहा हूँ मैं. ऐसा एक भी बच्चा, ये ईगो नहीं है, मैंने जो रोहित खेत्रे को शिष्य को बनाया है वो भी देख रहा है गाँव में जाके. ये भी बच्चा अभी तक ऐसा नहीं मिला है कि इंग्लिश स्कूल में जाके हमें जितनी बेसिक चीजें हमें
हमें जितनी बेसिक चीजें आती है उतनी भी वो बच्चा नहीं बता सकता। हर गांव में 500 रुपए का इनाम भी रखता हूँ, 500 रुपए का इनाम भी रखता हूँ, ताकि ऐसा कोई एक आधा लड़का मिले कि जिसे मैं इनाम दूं और शाबाशी दूं। लेकिन टेंस लेके टेंस अलग है, टेंस कार्ड वो तक नहीं आते उनको, पैसिव वाइज भी नहीं आते। यानी कि वर्ब बी फॉर्म हाव फॉर्म्स यानी की बीचे रूप ह्याची रूप आणि सर्वनाम हे देखील माहीत नसतं, प्रथमा द्वितीय षष्ठी हे देखील माहीत नसतं। तर इंग्रजी शाळांच्या नादामध्ये मराठी माध्यमाकडे दुर्लक्ष होऊन मराठी देखील त्यांना बरोबर येत नाही, अनेक गोष्टींमध्ये कमजोर पडतात। विद्यार्थी कमजोर रहेगा तो देश कैसे चलेगा? तो ये ताकत होना चाहिए, बनना चाहिए। जब तक ये ताकत निर्माण नहीं होती बच्चों के भीतर में, तब तक हम आगे नहीं बढ़ सकते। दुसरा क्षेत्र आपला आहे अध्यात्म, शैक्षणिक झालेला आहे, आता अध्यात्म क्षेत्र। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पूजा पाठी केल्यानं काही आध्यात्मिक क्षेत्र निर्माण होत नाही, म्हणजे शांताने स्वस्थ राहू शकत नाही। त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे, ध्यानसूत्र मेडिटेशन जे आचार्य रजनीश जगाला दिलेले आहे अत्यंत महत्वाचे आहे। सद्गुरू वामनराव पै, सद्गुरू वामनराव पै माझ्या जवळच राहतात, हे बघा सद्गुरू वामन। या सद्गुरू वामनराव पै ची जीवन विद्या अत्यंत महत्वाची समाजासाठी, ज्यामुळे समाज सुखी होऊ शकेल आणि एकंदरीत आपला देश प्रगती करू शकेल। आध्यात्मिक क्षेत्र म्हणजे काय? आमचा सुविचार आहे सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड, मानव सेवा ही ईश्वर सेवा है। नुसती पूजापाठी करून कथनी और करनी मुंह मेरा बगल में चुरी ऐसा नहीं होना चाहिए। विचार शुद्ध, शरीर शुद्ध, भाव शुद्ध। विचार शून्यता, शरीर शून्यता, भाव शून्यता, ये जब तक नहीं होता है भाव तिथे देव ही संताची वाट, आचारा वाचून पाहिलं। तिसरा क्षेत्र असा आहे की तिसऱ्या क्षेत्रामध्ये राजनीती, त्याला देखील शुद्ध करावं लागणार आहे। जेवढा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गडबड घोटाळा आहे तेवढाच राजनीती क्षेत्रामध्ये देखील गडबड घोटाळा आहे। आणि एक राजनीती व्यक्ती करोडो रुपये अब्ज रुपये जमा करतो आहे 5 वर्षामध्ये। 20-30 करोड 20-30 करोड़ परिसंपत्तियां उनके पास इकट्ठा जमा हो जाते हैं। उनके ऊपर ईडी क्राइम के इंडिया क्राइम का धार नहीं गिरता है, उनको कोई अरेस्ट नहीं करता। केजरीवाल के पीछे लगेंगे, अपोजिट पार्टी वालों के पीछे लगेंगे, लेकिन जिनकी चल रही है चाहे भारतीय जनता पार्टी के जितने भी सदस्य हैं वो सब दूध से धुले हुए हैं क्या? बिल्कुल नहीं है। तो वहां आने के बाद वो शुद्ध बन जाते हैं, उनके तरफ मीडिया क्राइम नहीं जाता है, ऐसा नहीं होना चाहिए। सब में सबके प्रति कायदा कानून सबके लिए एक ही है, चाहे राजा हो या प्रजा भी लोकतंत्र है। संविधान के मुताबिक अभी भी संविधान के मुताबिक सब चलता है, लेकिन ये प्रजा अज्ञानी होने की वजह से, नासमझ होने की वजह से हम सद्वर्तनी जो अच्छा इंसान होता है उसके हाथ में हम सत्ता नहीं देते हैं। राजनीति में भी गड़बड़ घोटाला है, 100% गड़बड़ घोटाला है। तो इसमें भी हम जंप लेना चाहते हैं, यह भी हमारे हाथ में आना चाहिए। संतों के माध्यम से अगर सत्य के माध्यम से चला तो बहुत जल्दी हिंदुस्तान ताकतवर बन जाएगा। हाथ में तलवार नहीं रहते हुए भी ताकतवर बन जाएगा। कि समझ से बढ़कर क्या हो सकता है? यदि समझ होता पत्थर सीढ़िया बन जाता है, वरना नासमझ सीढ़ी को भी पत्थर समझ लेते हैं। तो तीसरी बात मैंने बताया कौन सी? राजनीति। हमें राजनीति में भी जंग लगाना है, उसको भी शुद्ध और पवित्र करना है, और ताकतवर अच्छी राजनीति वाले देश का, सबका, समाज का भला कर सके। अपना घर भरने वाले नहीं, अपना घर भरने वाले नहीं, आवड़े गरीब सबका माल है, सब सुखी रहो। तीसरी बात। चौथी बात ऐसी है कि लिमिटेड जो कंपनी, आर्थिक क्षेत्र जो होता है, बिजनेस क्षेत्र जो होता है, कैसे भी प्रोडक्शन, कैसी भी कंपनियां फ्रॉड कैसे भी लेवल के लिमिटेड यानी जो ISI मार्क यानी कि रेपुटेड चीजें जिसकी गारंटी हमी हो, ऐसी चीजें बहुत कम, फ्रॉड चीजें ज्यादा बनती है। और हमें भी उनका गारंटी कोई पुरावा नहीं होता है। आज अगर कोई चीज लेते हैं और 1 साल की गारंटी जब देते हैं और उसी पीरियड में वो चीज खराब हो जाती है तो वापस भी नहीं होती है। तो कहने का मतलब ये है आर्थिक
क्षेत्र, बिजनेस क्षेत्र, जो क्षेत्र है जिसमें गड़बड़ घोटाला है, लोगों की फसवणूक है, ऐसे सारे क्षेत्रों को हमें शुद्ध और पवित्र करना है। और ईश्वर एक ही है, भलाई हम अपने अपने हिसाब से अपने अपने देव को, भगवान को लेके बैठे हैं, और उसी के लिए कि मेरा ये भगवान बड़ा है, तुम्हारा छोटा है, इसके लिए भी झगड़ा करने वाले होते हैं। तो कहने का मतलब ये है, देव देव होता है सभी का, ईश्वर एक है, यानी सूरज एक है, चांद एक है, वो पक्षपात नहीं करता, ये धरती एक है, ये पक्षपात नहीं करती। लेकिन हमने अपने अपने भगवान, ये मेरा अच्छा है, ये तुम्हारा खराब है, इसके ऊपर भी भांडन करते, ये ना समझिए। तो कहने का मतलब हर धर्म वाले को, हर अलग अलग संप्रदाय, जात संप्रदाय, पूजा पाठ अलग अलग होंगे, लेकिन हमारे भीतर में ऐसा मन में होना चाहिए, खरा तो एक धर्म जगाला प्रेम अभाव या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असावी. खूप गोष्टी आहेत, आमचा मोठा विश्वव्यापी प्लॅनिंग आहे, हळूहळू या सगळ्या गोष्टी आहेत. जर आप मुझे साथ दो तो हम सबको सुखी करने का ईश्वर ने जो हमें 14-15 साल में ज्ञान की थोड़ी बहुत जो चीजें दी है, नॉलेज नेवर गोज इन वेन, और ग्रेटेस्ट बिजनेस लाइज इन गिविंग अप, द मोस्ट सर्टन वे टू सक्सीड इज ऑलवेज टू ट्राय जस्ट वन मोर टाइम. तर मला हे सांगायचं आहे मित्रांनो, कॉन्फिडन्स मे नॉट बी सक्सेस बट इट इज पॉवर टू फेस एनी चॅलेंज. तर मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणं हा आमचा पहिला काम आहे, शैक्षणिक. दुसरा क्षेत्र सांगितलं आध्यात्मिक क्षेत्र, जे पाखंडी साधू संतांच्या मागे धावतात, जीवन खराब करतात. तिसरा सांगितलेला आहे राजनीति. राजनीति वाले भी कोई मामूली नहीं, सबसे खतरनाक है, उससे भी जनरल लोगों ने बचना चाहिए. चौथा आर्थिक, अर्थ के बगैर, पैसे के बगैर हम कैसा जी सकेंगे. आर्थिक क्षेत्र, बिजनेस क्षेत्र, पैसा है तो बिल्कुल चीजें खरीदेंगे हम, बराबर, और चीजें अच्छी नहीं मिली हम दुखी हो जाएंगे. तो ये सारे क्षेत्र जो होते हैं, इसका सविस्तर और इससे हम सावधान कैसा रहेंगे, इसकी शिक्षा हम धीरे धीरे, इसके भाषण प्रवचन देते रहेंगे. फिलहाल हमारे 2 काम चालू हो चुके हैं कि आध्यात्मिक यानी कि मेडिटेशन क्लास यहीं पे होता है बच्चों का. बहुत जल्दी पेरेंट्स का आध्यात्मिक क्लास होने वाला है, लेकिन बच्चों का 3 महीने का क्लास हम लेते हैं. ये पेरेंट्स का 3 महीने का नहीं होगा, 3 दिन का या 5 दिन का ऐसा होगा. उसके बाद जनरल जो होंगे, ऐसा नहीं कि हमारे यहाँ बच्चे आने वाले हैं, उन्हीं के जो पालक है, पेरेंट्स है, उसी को एंट्री मिलेगी, ऐसा नहीं. जनरल कोई भी इंसान को यहाँ एंट्री दी जाएगी, उसके भी ध्यान साधने की क्लासेस हैं. और बच्चों को जो ध्यान साधना पढ़ाया जाता है, उसके साथ साथ सिर्फ जीवन के बारे में नहीं, तो जनरल नॉलेज या इंग्लिश बेसिक या उनका कॉन्फिडेंस जो बढ़ाना है, उनके बारे में भी उनको तैयार किया जाता है. गाँव में भी हम 2 महीने का क्लास हमारे क्षेत्र से दे रहे हैं. तो इस प्रकार से 2 चीजें तो चालू हो गई है. अभी तीसरी जो चीजें हैं, चौथी जो चीजें हैं, धीरे धीरे वो भी हम हमारे अंदर में आएंगे. और जितने जल्दी हमारा क्षेत्र बढ़ेगा, शैक्षणिक क्षेत्र, यानी हर कोने कोने में हमारे क्लासेस जाएंगे, ट्यूशन क्लासेस या रजिस्ट्रेशन लेके स्कूलें बनाएंगे. उसके माध्यम से पाखंडी जो स्कूलें हैं, लूटमारी करने वाले, उसका काम भारी हो जाएगा, यानी कंट्रोल हो जाएगा. लेकिन जब तक हम सजग नहीं होते, हम जब अपने बच्चों को वहां लेके जाएंगे और पैसा भी देंगे तो चलते रहेंगे. हम जब सजग होंगे तब हम अपने बच्चों को हमारी ही जिला परिषद मराठी माध्यम में पढ़ाएंगे और उससे बेटर ध्यान शिक्षा देंगे. जैसा मैंने खुद किया है कि अपने खुद के बच्चों को इंग्लिश स्कूल में निकाल के, जब मुझे समझ आ गई कि कोई मतलब नहीं है, तो वहां से निकाल के मैंने दोनों बच्चों को, बच्ची और बच्चा को, यानी कि दोनों को 5वीं क्लास से निकाला मैंने और मराठी माध्यम में डाल दिया. आज दोनों बच्चे GMC गवर्नमेंट मेडिकल कॉलेज में कर रहे हैं. तो कहने का मतलब ये है, प्राइवेट नहीं, गवर्नमेंट कॉलेज में नंबर लग गया और कर रहे हैं. तो कहने का मतलब ये है कि मैंने कभी सोचा भी नहीं था कि मेरे खुद के बच्चे ये GMC में जाएंगे. मैंने तो ये क्लास आपके बच्चों के लिए, आपके लिए निर्माण किया है. लेकिन वो बोलते हैं ना, डू गुड हैव गुड, कर भला सो भला.
और अभी भी मुझे सच्चा आनंद तब होगा कि दूसरे जो बच्चे मेरे पास आएंगे, डॉक्टर, इंजीनियर, कलेक्टर बनेंगे, उससे बड़ा आनंद मुझे कुछ नहीं हो सकता। उसी के लिए मेरा पूरा जीवन समर्पित, उसी के लिए समर्पित है। तो ईश्वर करे, भगवान करे, देव करे, गॉड करे कि जल्दी से जल्दी हमारे विचारों को आप समझें और हमें सपोर्ट करें, ताकि आपके सपोर्ट के बगैर कुछ नहीं हो सकता है। जल्दी से जल्दी आप सपोर्ट करोगे तो जल्दी से जल्दी हम अपनी संस्थाएं और अपना जो प्रोग्रेस करना है ऑल इंडिया पे हमारे विचारों को, क्योंकि ये भाषण प्रवचन सिर्फ यूट्यूब में जाके या प्रसार माध्यम से कुछ होने वाला नहीं है। ये इधर से सुनेंगे और इधर से छोड़ देंगे, लेकिन फेस टू फेस एक चीजें समझने के लिए कम से कम 4-4, 5-5 साल का जो कोर्स करेंगे, उसमें बच्चों को जो आत्मिक शक्ति मिलेगी और जो ज्ञान मिलेगा, उसके भरोसे उनका पूरा जीवन ही सेटल हो जाएगा, सुखी जीवन जीने का पूरा उनको फार्मूला मिलेगा। दैट्स ऑल, इट्स ओके, ऑलराइट। इथं मी संपवत आहे, परंतु सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी, समोरचा व्यापक जो दृष्टिकोन आहे तो समजून घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी नंतर देखील एक नाही, एका मागून एक वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष इनके करीब आना होगा और समझना होगा। नहीं तो पहले ही स्टेप में आप बोलेंगे कि नहीं, ऐसे बोलने वाले तो बहुत रहते, करने वाले नहीं रहते, लेकिन संतों ने वैसा नहीं किया है। संत करके दिखाते थे, बोलते हैं जो भी मैं बोला हूँ, आई डू व्हाट आई टीच, वही तो मैं कर रहा हूँ। ठीक है, सर्वांना माझे नमस्कार। प्रिय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आज तुमच्या समोर मी थोडक्यामध्ये जे अत्यंत महत्त्वाच्या समाज हिताच्या काही गोष्टी आहेत आणि प्लस तुमच्या सामने आज अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी या ट्युशन क्लासच्या माध्यमातून आज मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत। विशेष म्हणजे विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आज शिक्षण क्षेत्रात जेवढी विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक होताना दिसत आहे, तेवढीच आज इंग्रजी शाळा आणि ट्युशन क्लासेस विद्यार्थ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहे। गेल्या 15 वर्षापासून माझे गुरु आदरणीय सरादे सर यांनी मला आज नवीन जीवन जगण्याच्या मार्गात दाखवलेला आहे। या क्लासच्या माध्यमातून मी गेल्या 6 वर्षापासून मी समाजसेवेचे आणि निस्वार्थ भावनेतून देशहिताचे कार्य करत आहे। विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आज शिक्षण क्षेत्रामध्ये जो भ्रष्टाचार सुरू झालेला आहे, त्या शिक्षण क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार मिटवण्यासाठी माझे गुरु आदरणीय सर यांनी गेल्या 1 मे 2010 पासून तर आतापर्यंत म्हणजे गेल्या 15 वर्षापासून निस्वार्थपणे कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता, कोणत्याही पैशाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे आज 24 तास सकाळी 5 वाजेपासून तर सायंकाळी 9-10 वाजेपर्यंत आपल्या सेवेसाठी आणि आपल्या समाजाच्या कार्यासाठी 24 तास तत्पर असतात। आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे झाल्यास की इंग्रजी शाळा आणि दिवसेंदिवस या विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहेत। फसवणूक जे होत आहे, आज जे विद्यार्थी आपल्या सरकारी शाळांमध्ये घडू शकतात, ते विद्यार्थी आज लाख रुपये खर्च करून CBSE शाळेमध्ये म्हणजे इंग्रजी शाळेमध्ये घडू शकत नाही। कारण की ज्या गोष्टी आपल्या सरकारी शाळेमध्ये आहेत, मराठी आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे, इतिहास आहे, सर्व गोष्टी आपल्याला जेवढ्या असून सर्व गोष्टी आपल्याला असून सुद्धा आपल्याला बाहेर ज्याची का गरज आहे याच्यामध्ये हा सर्वत्र तिकडे हा पसरलेला अज्ञान आणि हा भ्रष्टाचार मिटवण्यासाठी आमच्या गावागावामध्ये 2-2 महिन्याचे शिबिर आणि कार्यक्रम आम्ही घेत आहोत। विशेष म्हणजे आज इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलांना साधे शब्दार्थ माहीत नसतात, त्यांना वाक्यामध्ये वापरले जाणारे क्रियापद कोणते असतात, त्याचे V1, V2, V3 आणि V4 काय असतात ते त्यांना माहीत नसतात। वाक्यामध्ये येणारे बीचे रूपे म्हणजे पुढे वापरले जातात ते त्यांना माहीत नसतात। वाक्यामध्ये येणारे ह्यावचे रूपे काय असतात ते त्यांना माहीत नसतात। आज अत्यंत महत्त्वाच्या गेल्या 15 वर्षापासून सरांनी जो शोध घेतलेला आहे, जे लाख रुपये खर्च करून नर्सरी KG2 पासून तर 15 वर्ष जाऊन विद्यार्थी शिकत नाही आणि त्या गोष्टी न शिकल्यामुळे शेवटी विद्यार्थ्यांच्या जीवन आणि पालकांचा पैसा व्यर्थ चाललेला आहे। तर पालकांचा पैसा व्यर्थ न जावा आणि विद्यार्थ्यांची फसवणूक न व्हावी यासाठी गेल्या 15 वर्षांपासून निस्वार्थपणे हा ट्युशन क्लास समाजसेवा आणि देशसेवा करत आहे। तर मला एवढंच सांगायचं आहे की आज आपण दिवस रात्र सर्वसाधारणपणे सकाळी उठल्यापासून पूजापाठी करतो, सर्व
गोष्टी करतो आणि सर्व गोष्टी केल्यानंतर आपल्या मनाला खरं सुख शांती का मिळत नाही, खरं ज्ञानाची का प्राप्ती होत नाही, आपल्याला खरं ईश्वराची का प्राप्ती होत नाही. त्यासाठीच गेल्या 15 वर्षापासून सरांनी ध्यानसूत्र म्हणजे ज्याच्यापासून आपण शांत स्वस्थ आणि आपल्या घरच्या कोणत्याही पण आपण समस्या सॉल्व्ह करू शकतो. त्यासाठीच प्रत्येक रविवारी ध्यानसूत्र हा क्लास 10 ते 12च्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी विशेष करून ठेवल्या आहे. तर जेवढं सांगायचे मला की आज या शिक्षण क्षेत्रामध्ये जे फसवणूक सुरू झालेली आहे, ज्या पद्धतीने सरांनी 15 वर्षाच्या पासून स्वतःच्या सुखाचे त्याग करून आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, त्याच माध्यमातून मी गेल्या 5 वर्षापासून गावागावामध्ये आज विद्यार्थी घडवून आम्ही कार्य करत आहोत. याच पद्धतीने तुमच्यासारख्या सेवाभावी शिक्षकांची, तुमच्यासारख्या समाजसेविकांची आम्हाला गरज आहे आणि निश्चितपणे या संघाचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या आणि पालकांचा भला कसा होईल हे पोहोचवण्याचे काम आमचे उके टाकडी हे रिपोर्टर करत आहे. तसे एवढे करून मी आपले 2 शब्द समर्थन करत आहे. सर्वांना माझे नमस्कार. तर आज या ट्युशनच्या माध्यमातून समाजसेविकांची आम्हाला अत्यंत गरज आहे. तर आपल्यासारख्या या समाजकार्यासाठी अत्यंत देशहितासाठी गरज आहे आणि असे जे समाजसेवक असतील निस्वार्थपणे काम करणारे, तर निश्चितपणे या ट्युशन क्लासला अवश्य त्यांनी भेट द्यावे आणि जे काही प्रतिक्रिया आहेत, जे काही समस्या आहेत, तर ते आपल्याला जितूभाऊ या यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला कळवता येतील आणि निश्चितपणे तुम्हाला तुमच्या या जीवनाचा विकास करता येईल.